काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात. पेपर देण्यासाठी निघालेल्या तरुणाचा बसच्या धडकेत जागीच मृत्यू. नशिबाचा खेळ आणि काळाचा घाला किती क्रूर असतो याची हृदयद्रावक प्रचिती आज सकाळी खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पंजाब खैरीजवळ आली. सकाळी 8:15 वाजेच्या सुमारास एका शालेय बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण धडकेत कोदेगाव येथील 20 वर्षीय तरुण सिलेंडन बुद्धूलाल परतेती याचा आज जागीच अंत झाला. सिलेंडन हा आपल्या भविष्याची स्वप्ने डोळ्यात घेऊन परीक्षा देण्यासाठी दुचाकीने पार्श्वनीच्या दिशेने निघाला होता. मात्र पंजाब खैरीजवळ समोरून येणाऱ्या मृत्यूरूपी बसने त्याला गाठले. ही धडक इतकी भीषण होती की सिलेंडनला सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये MH40Y07 80 क्रमांकाची शालेय बस आणि MH36AF 8621 क्रमांकाची मोटारसायकल यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी आपल्या रुग्णवाहिकेसह तातडीने धाव घेत मृतदेह सावनेर येथील शासकीय रुग्णालयात हलवला. सिलेंडन हा आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याच्या अचानक जाण्याने परतेती कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पोटचा गोळा गमावल्याने मातेने केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता. खापा पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.